नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्टमधील कलम 3 पोटकलम 1 मध्ये आर आणि एस यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडा उशीर न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 3 पोटकलम 1 मध्ये आर हे काय सांगते? तर मित्रांनो, कलम 3 पोटकलम 1 मध्ये आर नुसार जो कोणी अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य नसलेली व्यक्ती एखाद्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्याच्या हेतुपुरस्सर अपमान करत असेल किंवा त्या व्यक्तीला धमकावत असेल तर असे करणाऱ्या व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा कमी नसलेल्या कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि ती शिक्षा 5 वर्षापर्यंतही वाढवल्या जाऊ शकते. त्यानंतरचा आहे मित्रांनो कलम 3(1) त्यामध्ये यस जो कोणी अनुसूचित जातीचा किंवा जमातीच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जातीने शिवीगाळ करत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. मित्रांनो, कलम 3 मध्ये पोटकलम 1 त्यामध्ये आर तर हे कधी लागू होऊ शकते, त्यासाठी कोणते आवश्यक घटक महत्त्वाचे आहेत त्यासंबंधीची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू. मित्रांनो, अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीला हेतुपुरस्सर अपमान करत असेल किंवा धमकावत असेल, हे मित्रांनो हेतुपुरस्सर असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याने ते जाणून बुजून करणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, तसे करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती असायला पाहिजे की ते व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा जमातीची आहे आणि हे माहीत असूनसुद्धा त्यांनी त्या जातीवर शिवीगाळ करत असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या व्यक्तीला अपमानित करत असेल तर अशा व्यक्तीला ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानंतर शिक्षा होऊ शकते. तसेच मित्रांनो, ती घटना सार्वजनिक ठिकाणी घडणे आवश्यक आहे, म्हणजेच एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर कोणी शिवीगाळ करत असेल किंवा धमकावत असेल तर अशा व्यक्तीला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. तसेच मित्रांनो, ती घटना घडत असताना एखादा व्यक्ती त्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे, म्हणजे ती घटना घडत असताना एखादा साक्षीदार त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. ती साक्षीदार तुमच्यासाठी अनोळखी असलेली पाहिजे. जर तुमची नातेवाईक असेल तर ती साक्षीदार म्हणून गृहीत धरल्या जात नाही. तर मित्रांनो, आपण आत्ताच ॲट्रॉसिटी ॲक्टमधील कलम 3 पोटकलम 1 मध्ये आर आणि एस यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.